हा व्हिडिओ प्रत्येक काम करणाऱ्या महिलेने आणि प्रत्येक कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीने नक्की पाहायला हवा। कारण ही फक्त एक बातमी नाही, तर तुमच्या आमच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असलेला गंभीर इशारा आहे। नाशिकमधून समोर आलेली ही बातमी केवळ धक्कादायक नाही, तर प्रत्येक काम करणाऱ्या महिलेला विचार करायला भाग पाडणारी आहे। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS सारख्या मोठ्या IT कंपनीत 9 महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाचा प्रयत्न झाल्याचे आरोप समोर आलेत। आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे हा प्रकार एका दिवसाचा नाही, तर तब्बल 2022 पासून सुरू असल्याचं पीडित महिलांचं म्हणणं आहे। ही बातमी समोर आल्यानंतर एक मोठा प्रश्न उभा राहतो, इतक्या काळ महिलांनी आवाज का उठवला नाही? उत्तर स्पष्ट आहे, भीती। नोकरी जाण्याची भीती, समाजाची भीती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं याची माहिती नसणं। म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत अशा वेळी नेमकं काय करायचं आणि कायदा महिलांना नेमकं कोणतं संरक्षण देतो। कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी भारतात एक ठोस कायदा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ विमेन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍक्ट 2013, ज्याला आपण पॉश ऍक्ट म्हणतो। या कायद्यानुसार लैंगिक शोषण म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊयात। फक्त शारीरिक स्पर्शच नाही, तर शरीर सुखाची मागणी, प्रमोशनचा आमिष दाखवणं, नकार दिल्यास धमक्या देणं, अश्लील व्हिडिओ दाखवणं किंवा शब्द, मेसेज, नजर, हावभावातून केलेली छेडछाड हे सगळं या कायद्याखाली गुन्हा ठरतो। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फक्त ऑफिस पुरतं मर्यादित नाही। क्लायंट मीटिंग, ऑफिस ट्रिप, प्रवास, कॅफे मीटिंग किंवा पार्टी, कामाशी संबंधित कुठेही असा प्रसंग घडला तरी ती कंपनीची जबाबदारी असते। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, तक्रार कशी करायची। प्रत्येक कंपनीत इंटरनल कंप्लेंट्स कमिटी म्हणजेच ICC असते। या समितीत वरिष्ठ महिला अधिकारी, इतर सदस्य आणि बाहेरील तज्ज्ञ असतात। पीडित महिलेला 3 महिन्यांच्या आत लिखित तक्रार द्यावी लागते। काही गंभीर परिस्थितीत उशिराने दिलेली तक्रारही स्वीकारली जाऊ शकते। तक्रार आल्यानंतर समिती तपास करते, दोन्ही बाजू ऐकल्या जातात, पुरावे तपासले जातात आणि आरोप खरे ठरले तर प्रकरण पोलिसांकडेही जाऊ शकतं। दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई होऊ शकते, वेतन कपात, बदली किंवा थेट नोकरी गमवावी लागू शकते। काही वेळा सेटलमेंटही होते, पण लक्षात ठेवा, मात्र आर्थिक स्वरूपाची सेटलमेंट करायला परवानगी नाही। माफी मागून एखादं प्रकरण मिटत असेल, अर्थात त्या महिलेला ती माफी मान्य असेल, तर काही केसेस तिथेच मिटतात। पण त्या महिलेला कारवाई होणं अपेक्षित असेल तर तपास सुरू राहतो। समितीचा तपास पूर्ण झाल्याच्या 10 दिवसात समितीचा अहवाल कंपनीकडे जातो आणि पुढे सर्व्हिस रूल्सनुसार दोषी व्यक्तीवर कारवाई होते। पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट, गप्प बसू नका, कारण भीतीपोटी घेतलेली शांतता गुन्हेगाराला आणखी ताकद देते।